जगद्गुरु तुकोबारायांनी समाजाचा विचार केला आणि समाजाकडे पाहिलं असता, समाजाचं निरीक्षण केलं असता त्यांच्या लक्षात आलं लोक 4 आसक्तीमध्ये गुंतलेले आहेत. किती? 4 आसक्तीमध्ये गुंतलेले. स्त्रियासक्ती, धनासक्ती, विषयासक्ती आणि देहासक्ती. देहासक्ती म्हणजे देहधनाची आवडी. सदा भय तयातेन संडे विसंपुन शके धोंडी काठिण्य जैसे. ऐका किती आसक्ती आहे त्याविषयी. केस पांढरे झाले तरी कलप लावतात. कलप लावता लावता तोंडही काळं करतात तरी कलप लावतात. दात पडले तरी दात बसवतात. देहाविषयी आसक्ती आहे. सदा भय तयातेन संडे. कोणाला मला वाटते बघा मला हा बोलणं साथी आणि मेल्यावर ही रडते. कोणाला मरावं वाटत नाही पण मरावं लागते. चला दुसरं स्त्री आसक्ती. काय प्रेम पत्नीवर बापा. लग्न झाल्यावर मै तेरे लिए चांद और तारे तोड़ के लाऊंगा. भाकर तू मेरी चंद्रमुखी हो. मग काही दिवसानं लक्षात हे चंद्रमुखी नाही. लक्षात येते तिच्या हे तर ज्वालामुखी आहे. हे लग्नाच्या आधी म्हणते तुम मेरे प्राणनाथ हो, तुम मेरे प्राणनाथ हो. लग्न झाल्यावर तिच्या लक्षात येते हा तर दीनानाथ आहे. अवस्था आहे. खरी प्रेम नाही. प्रेम नाही का पती पत्नी म्हटलं काय. तुम्हाला खरं वाटते खरं प्रेम आहे का पतीवर. पत्नीवर तरी प्रेम आहे का पुरुषाचा. पत्नी म्हणू द्या 13वीच्या दिवशी करते तिनं नव्हतं मरायला पाहिजे कर. मी मरायला पाहिजे होतो. माझे बापही होता येते आणि आई होता येते. बापाने आई नाही होता येते. दुसरे पाहुणे म्हणतात हो या तुम्ही रामभाऊ पाहिजो एखादी. पाहिजो एखादी 13वी तर होऊ दे. मला नाही पाहिजे. लेकरायले माय पाहिजे. ऐका प्रेम. नवारे जामाय कामाय पत्नीं प्रियं भवतु. आत्मनस्तु कामाय जामाय पत्नीं प्रियं भवतु. प्रेम या एका शब्दावर बृहदारण्य नावाचा ग्रंथ कोंबल्या गेला. धनवान पुरुषासी स्त्री लवटवो करी गैसी. कुटका दे कोणी पुच्छासी हालवी कुंकात. कशी धनवान पुरुषाची पत्नी पुढे पुढे करते. तुम्हाला चहा देऊ का. कुठपर्यंत पगार आहे तोपर्यंत 25 तारखेपर्यंत. पगारा लागेल म्हणजे हात टाकू का तुमचे पाय टाकू का तुमची कच्ची काय होता. तुम्हाला चहा करू का तुम्हाला कॉफी करू का. पैसे तिच्या हाती आले. हा फक्त भाड्यापुरता मानते रे बैल. अरे बैल हा फक्त भाड्यापुरता मानते. काय म्हणते पिऊन आल्या पाणी दे बरं. गेला हातानं का तुमच्या हाताने. तेवढंही होत नाही का तुमच्याच्यानं. काय भांडणं करावं तो बाईला अशी उकरून काढते. एक बाई 3 क्विंटलची झाली. दर महिन्याला औषधी घेऊन लागली. वजन कमी करण्यासाठी 10,000 रुपयाचा महिन्याला कर्ज. 6 महिने झाले वजन तर कमी झालं नाही उलट 5 किलो वजन वाढलं. आता ते बाई खेळातली म्हणे होय डॉक्टर फुकटचे पैसे घेतं काय. एवढा मोठा पैसा देऊन झाली महिन्याचा वजन काऊन नाही कमी होत. डॉक्टर म्हणे औषधी सोबत थोडंसं डाएट करावं लागते. डाएट पण ती खेळातली तिथे डाएट माहीत नाही. ते म्हणे डाएट म्हणजे काय. म्हणजे तुम्ही किती पोळ्या खाता. म्हणजे 20 पोळ्या एका टाइमला. कोणी तुम्ही 10 खात जा. 10 कमी करा. काय बोलली ती म्हणून डॉक्टर काय नवऱ्याला खाऊन झाली नाही. नवऱ्याला खाऊ झाली तू बोल रे. नवऱ्याला खाऊ झाली तू खाऊ घालता का मध्ये. मा खाणं घालतं मी 30 खाईन म्हणजे 30 खा म्हणे. पण एक करा काय फक्त वॉकिंग करा. काय करा दररोज 4 किलोमीटर चाललं पाहिजे. कारण वॉकिंग इज द बेस्ट मेडिसिन ऑफ बॉडी. किती
पाहत होता, काही काही नाव असं केलं अर्थिंग केली. अरे वॉकिंग इज द बेस्ट मेडिसिन. चालणे ही सगळ्यात मोठी शरीराची औषध आहे. चालत जा रे, चालत जा. आम्ही खाऊन टेंडिस हे टन हे आम्ही खाऊन आम्ही महिनाभर कोले घेतो ना. पांडुरंगाला अनवॉन्टेड मिनरल्स निघून जातात. अनवॉन्टेड वार्म्स शरीरातल्या जेवढ्या बिमाऱ्या असतील त्या शरीरातल्या बिमाऱ्या सांगण्याने नष्ट होतात. चालत जा रे, चालत जा. काही लोक निघतात मला, मी सकाळी मॉर्निंग वॉकले गेलो. ओ साहेब, साहेब मी दोनच रस्त्यानं लोक पाहिले सकाळी मॉर्निंग वॉकले. एक ज्याचं गंगाफई वाढलं तो समजते ना, चालणं अजून दोनच घर झाले. बस करो नाजी, बस करो नाजी, कुठून वजन कमी होईल. आणि दुसरा जो आहे तो पाठीने पोट टेकला तो बाहेर निघाला. मी त्याला विचारलं, कारण कशा करता चालला. म्हणजे पोट भरायले, ज्याचं पोट खाली आहे तो म्हणते मी पोट भरायला चाललो. आणि ज्याचं ज्याला त्या ढेरीवाल्याने विचारलं तू कशाला चालला, म्हणे पोट खाली करायला. एक पोट भरायला निघाला, एक खाली करायला निघाला. अरे वॉकिंग इज द बेस्ट मेडिसिन ऑफ बॉडी. ते होत नसेल तर एक करा. लाफिंग इज द बेस्ट मेडिसिन ऑफ बॉडी. टाळी वाजवा. अरे हसत नका रे, हसत मारावे. हसाव माणसाने. हे नाते कशासाठी? आत्या भाऊ, आत्या बहीण, मामू भाऊ, मामू बहीण, साडी साडी कशासाठी? अरे विनोदासाठी आहे, जेणेकरून हसतील. हसल्यानं काय होते? ऑक्सिडेशन पॉवर वाढतो. काय वाढतो? हे ऑक्सिजन केसाच्या शेंड्यापर्यंत पोचते हसल्यानं. पण कोणी वयात नका हसू. खलबत्ता झाल्यावर हसलं तर समजत नाही की हसून झाला गेलं. पाठीनी किरकल करून आलो, रावेर वरून बाळापूर नाक्यात आलो, 10-15 खलबत्ते पाठी आले आणि हसून राहिले होते. काय झालं, मॅच झाले का? आणि नाही, हास्य योग चालला. कोणता योग? हास्य योग. कोणी वयात हसव का बाबा? अरे ज्या वयात हसायचं त्या वयात हसला नाही. मी बोलते की होय मेरी सुरती ऐसी. हसा रे, हसवा आणि हसा आणि जीवन आनंदाने जगा. तुम्ही जर हसले तर तुमचे केस काळे होतील. काय सांगतो? देहधनाची आवडी सदा भयतेन संडे विसंबून शक्य धोंडी काठीनं जैसे. चला देहासाठी. दुसरं स्त्रियासक्ती. हा तिसरं विषयासक्ती. पुत्र स्त्रिया, पुत्र, धनासक्ती. धनासाठी काय कामाला तुका म्हणे धनासाठी देती प्राण देत नाही तू. आणि मग आम्ही सांगितलं त्याने वर्तनी दिली नाही तो हे कोळा झाल्याशिवाय राहणार नाही. मग येते इथं सगळं फाउंडेशन डाऊन झाल्यावर मग कीर्तना देते. आणि त्याचे खलबत्ता होईल असते. आको माको ज्याचा खलबत्ता होईलाय त्यानं विठ्ठल विठ्ठल म्हणून दाखवा. तो ते इथल्ला जो म्हणे इथल्ला. पण सगळं फाउंडेशन डाऊन झाल्यावर इकड्याला भिल्या झाल्यावर राम राम म्हणून दाखवायला लावा. ज्याला जे खलबत्ते झाले की त्याने राम राम म्हणलं. राम राम भाऊ, देव म्हणते आज लोक लांब राहिला ना, आता लांबच राही. इकडे येशील तर काय कधी. अरे करणा भाग्यवन
जो सप्तसागर तरुण जाऊ शकतो, जो भवसागर तरुण जाऊ शकतो, जो काय महाराज विषयाला सुद्धा चालतो त्याला तरुण म्हणतात. आणि तरुणी इकडे पाहिजे खलबत्ते झाल्यावर येतात काय. चला देहासक्ती स्त्रियासक्ती विषयासक्ती विषय सेवनी कोण तृप्त झाला इंधने निमाला अग्निकोठे. मला सांगा दारू संपली की दारू पिणारे तुम्ही झोपले का नाही ना. दारू संपली की दारू पिणारे दारू पिणारे. बिळ्या संपल्या की बिळ्या पिणारे बिळ्या पिणारे ना. मी बरोबर बोलून राहिलो ना. पत्ते संपली की पत्ते खेळणारे. पत्ते खेळणारे पत्ते काय. अरे मी म्हटलं मोठमोठे राजे गेले बांधा तांदूळपडा कुठा लंका झाला मुलं हे पत्ते खेळता एक जण म्हटलं अरे ओ महाराज म्हणजे काय झालं म्हणे 4 राजे अजून काय माहित. म्हटलं कोणचे रे म्हणजे पत्त्यातले. चिलावलचा चौखटचा अजून तुम्हाला कसं माहिती काय एक काम साहेब. हे विषयासक्ती माणसाला मारते. नाशिवंताटी स्त्रिया पुत्र धन बीज ज्याचा सेनतेचे फळ. संसाराचं फळ जे आहे ते दुःख रूप आहे. संसार दुःख चौकळे अरे या सुख नाही बाबा त्या सुख नाही पण एक आहे आली या संसार एक सुख.
आठवावे पाये विठोबा वा कसे गायजर असले गायंती सामगाह. अरे गायन हे करणारे भगवंताचं स्वरूप असतात, मृदंग वाजवणारे शंकराचं स्वरूप असतात. म्हणून त्यांच्यामुळे रंगत येते, म्हणून त्यांच्या नाम एक वेळ टाळी द्या. ज्ञानेश्वर नाव धड करा सहस्रनामाची, जे भवसिंधूशी धरी पावे. कोण्यातरी एका देवाचं नाव घ्या, पण अंतःकरणापासून भाव शुद्ध अंतःकरणाने घ्या. काय शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आणि जर भगवंताचं नाम तुम्ही घेतलं तर तुका म्हणे काळा आना तोंडावरी भातावर हरी राम बाणे. हरिभक्तपरायण परमादरणीय परमपूजनीय विठ्ठलजी महाराज धोतर्डीकर यांच्या प्रेम आग्रह असतो. ते तसे 5-6 वर्षापासून कीर्तन मागून राहिले. पण माझी कथा असते, यावर्षी म्हटलं थोडा आरामात कीर्तनच करू, तर कीर्तन आले. आता कालच चंद्रपूरला कीर्तन झालं, आज इकडे आलो, तुम्हा मायबापाचं दर्शन झालं. आणि मी कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. मोठमोठे सत्य पाहिले मी, इतकं सुंदर नियोजन नाही पाहिलं. त्या कार्यकर्त्याचे नाव एक काळी द्या काळी. उजवा हात कोणी हातावर, उजवा हात जेवणे हातावर, उजवा हात जेवणे हातावर. हातावर काळी तयार करते. आणि धन्यवाद देतो त्या कार्यकर्त्यांना. 56 वर्षापासून हा अविरत कार्यक्रम केला. भगवंत तुम्हाला शक्ती देव. 63 मी 8 खांदे वाटतं डबल काय हरकत नाही. 63 वर्ष झाले आणि भगवंताची असीमित शक्ती तुमच्या पाठीशी आहे. म्हणून आजपर्यंत तुम्ही कार्य करत राहिले. मी भगवंताला विनंती करतो, या कार्यकर्त्यांना उत्तुंग आयुष्य देऊ आणि धनधान्याने संपन्न करो, जेणेकरून तुमचा उत्सव भगवंताचा उत्सव हे कार्यकर्ते करतील. त्यांच्या नावाने टाळी. हे लहान लहान लेकरं आले हो, दूरून आले, त्याच्या नावानं तो टाळी द्या. मला तो असं वाटते आले जवाईच करा, पण काय प्रोग्राममध्ये पोरगीच नाही. सगळ्यात सुंदर लेख आहे, कारण हे जरूर मोठे होणार नाही, जरूर राजकारणी होणार नाही, पण हे समाज सुधरतील एवढी माझी गॅरंटी आहे. असं सर्वांचे चरणी आमचे आबासाहेब सोबत आले, 2-4 दिवसापासून सोबत आहेत. त्यांच्या चरणी, तुम्हा मायबापा चरणी, भगवान दत्तात्रयाच्या चरणी, गीता आईच्या चरणी, कारण गीता जयंती आहे त्यांच्या चरणी, तुम्हा सर्व टाळकरी मायबाप विनेकरी. तू घरांबाद दिसतात विनेकरी, वैकुंठ आले जाणार सुंदर रूप दिसते, प्रत्यक्ष पांडुरंगाचं रूप दिसते. अशा सगळ्या मृदंगमणी राहिले ना, मृदंगमणी हे काय कमी भारी असतात. मी आज जर त्याच्याविषयी बोललो नाही तर पुढे सेट झाले ते आहेतच दबके द्यायला.
आणि एकदा मी चुकलो होतो तर त्यानं मध्ये गधा म्हटलं होतं ते दादा तू गधा तू गधा मी गधा नाही ना पण तो वाढावलं म्हणे टाके तिकडे दा तिकडे टाकडा तिकडे गडगडी टाके तिकडे दा तिकडे टाका तिकडे गडगडी तिकडे गडगडी तू गधा तू गधा तरी महाराज सगळं कीर्तन वाचून येईल कला वाचून येत नाही कलेसाठी घासावी लागते मृदंगासाठी घासावं लागते गायनासाठी गळा घासावा लागते धाव ठेवा लागते हे काही येत नाही म्हणून आमच्यापेक्षा मृदंगाचारी गायनाचारी श्रेष्ठ असतात आमचे परम आदरणीय विठ्ठल महाराज यांनी मला बोलावलं त्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि नियोजन करावं तर यांनीच आमच्या पुढे एरियात नियोजन कोणाचं असते यांचं काय ते पद्धतशीर करता येईल काय टॉयलेटवर हिंगल बेट लावत नाही बरं अरे हो तुम्ही राहिले नाही 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 साऊंडाचार्य राहिले साऊंडाचार्य याने मस्त काळ्या केल्या काळ्या अरे काळ्या करणं वाईट नाही याला इंग्लिशमध्ये सेटिंग म्हणतात आणि मराठीत म्हणतात काळ्या करणे खालची वर काळ्या करणे सुंदर केलं तुमच्या एकाच्या 4 मशीनावर विठ्ठल